4 एप्रिल बॉलिवूडमध्ये ग्लॅमर, स्टाईल आणि आधुनिकतेचं नवयुग सुरू करणारी अभिनेत्री, जिने 70 ते 80च्या दशकात हिंदी सिनेमाचा चेहराच बदलला. पण पडद्यावरच्या चमकणाऱ्या या ताऱ्यांचं आयुष्य मात्र एकटेपणा, संघर्ष आणि वेदनांनी भरलेलं होतं. ही कथा आहे परवीन बाबी यांची. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या. काही सुंदर होत्या, काही चांगल्या अभिनेत्री होत्या. पण एक अभिनेत्री अशी होती जिने ग्लॅमर, आधुनिकता आणि बोल्डनेस बॉलिवूडमध्ये आणला. ती अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी. ती फक्त अभिनेत्री नव्हती, ती 70च्या दशकातील फॅशन आयकॉन, मॉडेल आणि बॉलिवूडची ग्लॅमर क्वीन होती. पण जितकं तिचं कॅरियर चमकलं, तितकंच तिचं वैयक्तिक आयुष्य अंधारात हरवलं. परवीन बाबी यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी गुजरातमधील जुनागड येथे झाला. त्या एका श्रीमंत आणि शिक्षित कुटुंबात जन्माला आल्या. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी होते. परवीन बाबी यांनी अहमदाबाद येथील सेंट झेवियर कॉलेजमधून शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना त्या मॉडेलिंग करू लागल्या आणि त्यांच्या सौंदर्यामुळे त्या लवकरच प्रसिद्ध झाल्या. त्या काळात भारतीय अभिनेत्री पारंपरिक कपड्यामध्ये दिसायच्या, पण परवीन बाबी मॉडर्न, वेस्टर्न, स्टायलिश दिसायच्या. यामुळे त्या इतर अभिनेत्रीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या ठरल्या. परवीन बाबी यांनी 1973 मध्ये चरित्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला त्यांना फार यश मिळाले नाही, पण नंतर त्याने एकामागे एक सुपरहिट चित्रपट दिले. 1970 ते 80च्या दशकात बॉलिवूडमध्ये 3 अभिनेत्रीचा दबदबा होता: जीनत अमान, हेमा मालिनी, परवीन बाबी. पण यापैकी सर्वात आधुनिक आणि ग्लॅमरस अभिनेत्री परवीन बाबी. दीवार हा परवीन बाबी यांच्या करिअरमधील मोठा चित्रपट होता. या चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि परवीन बाबी बॉलिवूडमधील मोठी स्टार बनल्या. या चित्रपटानंतर त्यांना मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळू लागले. अमर अकबर अँथनी हा बॉलिवूड इतिहासातील सर्वात लोकप्रिय चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, परवीन बाबी. या चित्रपटामुळे परवीन बाबी यांचा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. शान हा त्या काळातील सर्वात मोठ्या बजेटचा चित्रपट होता. या चित्रपटात परवीन बाबी यांनी ग्लॅमरस आणि स्टायलिश भूमिका केली. त्यांची स्क्रीन प्रेझेन्स खूप वेगळी होती. नमक हलाल या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांची जोडी खूप लोकप्रिय झाली. हा चित्रपटही सुपरहिट झाला. 1970 ते 80च्या दशकात परवीन बाबी या भारतातील पहिल्या ग्लॅमरस आयकॉन होत्या. वेस्टर्न आउटफिट्स घालायच्या, शॉर्ट हेअरस्टाईल्स, मॉडर्न लाईफस्टाईल, बोल्ड रोल्स. त्या टाइम्स मॅगझिनच्या कव्हरवर झळकणाऱ्या पहिल्या बॉलिवूड अभिनेत्रीपैकी एक होत्या. त्या काळात त्या भारतातील सर्वात आधुनिक महिला मानल्या जात होत्या. परवीन बाबी यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चढ उतार आले. त्यांचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले. कबीर बेदी, डॅनी डिफोन्झा, विशेषतः महेश भट्ट यांच्यासोबतचे त्यांचे नाते खूप चर्चेत होते. नंतर परवीन बाबी मानसिक आजारात त्रस्त झाल्या. त्यांना परोनिया नावाचा मानसिक विकार झाला होता. त्यांना वाटायचं लोक त्यांना मारणार आहेत, लोक त्यांचा पाठलाग करत आहेत. या आजारामुळे त्यांचे करिअर हळूहळू संपले. परवीन बाबी यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात पूर्णपणे एकटे आयुष्य जगले. 20 जानेवारी 2005 रोजी मुंबईतील त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह सापडला. त्या अनेक दिवस घरात मृत अवस्थेत होत्या. ही घटना संपूर्ण बॉलिवूडला हादरवून गेली. एकेकाळची बॉलिवूडची सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री शेवटी पूर्णपणे एकटी पडली. परवीन बाबी का महान होत्या? कारण त्याने बॉलिवूडमध्ये मॉडर्न हिरोईन आणली, फॅशन रिव्होल्यूशन केली, ग्लॅमरस कल्चर सुरू केला, स्ट्रॉंग इंडिपेंडंट वुमन्स रोल्स केले. 70 ते 80च्या बॉलिवूड बदलला. आज बॉलिवूडमध्ये दिसणारी मॉडर्न हिरोईन ही सुरुवात परवीन बाबी यांनीच केली आहे. 4 एप्रिल हा दिवस फक्त एका अभिनेत्रीचा जन्मदिवस नाही. हा दिवस आहे एका अशा ताऱ्यांची आठवण जिने बॉलिवूडचा चेहराच बदलला. ती स्टार होती, ती ग्लॅमर होती, ती फॅशन होती, ती स्टाईल होती. ती म्हणजे परवीन बाबी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणावर हवा आहे. अशाच मराठी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.